मार्गावर पहिलं षटक टाकण्याकरता संतोष नावाचा गोलंदाज सज्ज झालाय। पहिला सेमीफायनलचा मॅच सुरू झालाय। दोन्ही टीमने चांगला परफॉर्मन्स लीग्स मध्ये दिलाय आणि आता या सेमीफायनलच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स दिल्यानंतर फायनलचे दरवाजे कुठल्या संघाकरता उघडले जातील हे आपण बघणार आहोत। संतोष तयार आहेत। सेमीफायनलचा मॅच गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संतोष तयार। पंच सुद्धा आमचे तयार आहेत खाली सर। 3 2 1 गेम ऑन। शॉर्ट बॉल चांगला आत वळणारा बॉल होता। उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय। निर्धाव चेंडूने सुरुवात केले गोलंदाज संतोषाने। आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि पहिला चेंडू ज्या वेळेस तुम्ही निर्धाव टाकता ना त्या वेळेस तुमचा आत्मविश्वास हा दुणावला जातोय। स्ट्राइक इन कडे अक्षय सज्ज झालाय। बॅकफुटला जाऊन अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं। चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं। एक धाव पूर्ण केली। एका धावेनिशी खातं आता उघडलंय। 2 बॉलची समाप्ती। 2 बॉलच्या समाप्तीनंतर लिली टीमची धाव संख्या बिनबाद 1। छोटी मुलांना सुद्धा आज जर आपण बघितलं तर त्यांच्या हातामध्ये बॅट आणि बॉल असतं। इथे सुद्धा आपण उजव्या बाजूला बघू शकतो आमचा चिमुकला। ओ पुन्हा आता अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय। चेंडू गली क्षेत्रामध्ये गेलाय। क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, परंतु इथे तिसरी धाव रोखली जाईल काय? पाहता पाहता बॅटर पूर्ण करतात 3 धावा। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्यय इथे पाहायला मिळालं। 3 धावांच्या मदतीनं संघाची धाव संख्या 4। चांगली क्रेज क्रिकेटची पाहायला मिळते। सुवर्ण दिवस आलेत याच क्रिकेटला आणि म्हणूनच आज टेनिस क्रिकेटपटू सुद्धा 7 समुद्रा पलीकडे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता जात असतात। पुढचा बॉल। ओ चांगला बॉल बॅटचा होतो हलकासा स्पर्श आणि पहिल्या विकेटने वाढतोय लिली टीम मध्ये हर्ष। विकेट डाऊन। पहिला धक्का गॉन। हताश होऊन अक्षय नावाचा खेळाडू परततोय। त्याला संघाकरता या मेगा सेमीफायनलच्या मॅच मध्ये काही ना काही करायचं होतं, परंतु तो निराश झालाय आणि 4 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या पूनम या टीमला। आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तनिष। तो सुद्धा चांगले बॅटिंग करतोय। मागच्या मॅच मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संतोष साबंत। त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज झालाय। पॉवर प्लेचं षटक। 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर। शॉट ऑफ लेन चेंडू होता। बॅकफुटला जाऊन डिफेन्स केला। बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं। एकच धाव। एका धावेची धाव संख्या 1 गडी बाद 5। पहिलं षटक प्रभाव टाकताना आणि बॅटिंग करणाऱ्या टीमवर दबाव टाकताना गोलंदाज संतोष सावंत याला तुम्ही पाहतायत। काय हे क्रिकेट आहे बघा मित्रांनो। पुढचा बॉल। ओ स्लॉक केलं जातं। आडव्या बॅटचा वापर केलाय। चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये। 1 धाव पूर्ण केली राजेश या बॅटरने आणि बघता बघता दुसरे धावे करता तो धावतोय। पहिलं षटक होतं समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत। 1 गडी बाद 7 धाबा। 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा धाव फळकावर। अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये पूनम टीम काय करते ते आपण बघणार आहोत। त्यांचे समर्थक कुठे आहेत तिथे? जल्लोष त्यांचा मला दिसत नाही। टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या टीमला आपण अर्थातच शिरव करा। फिल्डिंग करणाऱ्या टीमचे सुद्धा समर्थक या ठिकाणी जास्त पाहायला मिळत आहेत। हार जीत तर होतच असतं आणि जरी जिंकले जरी हरले
तरी अनुभव नावाचा मित्र त्यांना मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दुसरे षटक टाकण्याकरता आलाय प्रवीण. चांगला डिफेन्स केला या चेंडूला. सलीम मिड ऑफ क्षेत्रामध्ये गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 8 रन्स. सेमीफायनलचा हा मॅच या ठिकाणी सुरू आहे यशवंत नगर प्रीमियर लीग मधला यशवंत नगर चषक 2024 आणि त्या स्पर्धेला अनेक जण जुडले गेलेत युट्यूबद्वारे. चांगला बॉल स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलाय म्हणजेच बोट चेंडूवर व्यवस्थितरित्या फिरवल्यानंतर हा चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने पडताना दिसतोय गोलंदाजाचा. धावसंख्या 1 गडी बाद 8. पुढचा बॉल आता मोठा फटका इनपुट वरून चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. प्रेक्षक त्यांचे करतात शोर आणि फलंदाजाने मारलाय शानदार फोर. मिळतंय 4 धाबा. चौकार. थँक्यू. स्कोर मूव्स ऑन 12. धावसंख्या 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धाबा मिळतात बॅटरला. 2 धाबांशी आक्रमक रूप धारण करतोय राजेश पाटील नावाचा खेळाडू. 5 बॉलमध्ये तो खेळतोय 11 वर आणि आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 14 वर. 1 गडी बाद 14. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. या मॅच मध्ये चांगलाच खेळ करावा लागेल. 14चा आकडा आल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलची आठवण मला झाली. 14 ऑक्टोबर 1988 साली जन्मलेला हा खेळाडू विश्व चषकामध्ये 97 वर 7 गडी बाद झाले होते आणि अशा स्थितीमध्ये अफगाणिस्तानला ज्या खेळाडूने नमवलं त्या खेळाडूची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. म्हणजे क्रिकेटमध्ये हे रोमांचक आकडे आपल्याला काही ना काही इतिहास सांगत असतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 1 गडी बाद 15 धाबा. 15. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय प्रवीण जो कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय. लिली स्टार संघाचा हा खेळाडू. चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामधून थोडासा उसळी घेताना आत वळताना चेंडू होता परंतु बॅटरचं चांगलं लक्ष होतं. चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडूला खेळून काढलाय. गळी क्षेत्रात 1 धाव मिळाली. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 16 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. डीजे मास्टर सोबत आमचा जो संपर्क होता तो थोड्या वेळा करता तुटलाय. पुन्हा एकदा आम्ही वळतोय त्या मॅच कडे. थोडासा थकवा जाणवतोय. म्हणतात ना की खराब पाणी हे शरीर बिघडवतंय, आरोग्य बिघडवतंय. खराब जोडीदार हे आयुष्य बिघडवतंय आणि खराब मित्र हे सुद्धा आपलं आयुष्य बिघडवतायत. म्हणूनच मित्रांची चॉईस कराल तर तो मित्र चांगला असायला हवा. फसवा मित्र नको. पाणी इथे शुद्ध पुरवलं जात आहे. धावसंख्या 16 धावा. धाव फळकावर 1 गडी बाद आणि तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल जोशी. फिरकीपट्टू आहे राहुल. पुढचा बॉल चेंडूला ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नॉट आउटचा इशारा पंचाने दर्शवलाय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18. 1 बाद 18 धावा. 2.1 बॉलची समाप्ती आणि धावा लागल्या जातात बॅटिंग करणाऱ्या पूनम 11 टीमच्या 18 धावा. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक सीमा रेषा लगत तैनात केलेत. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय. चेंडू स्कोअर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. चांगले फिल्डिंग आणि तितकाच चांगला थ्रो त्या ठिकाणी झालाय. धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दी 3rd ओव्हर.
पुढचा बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. एकच धाव मिळेल. संघर्ष सध्या सुरू आहे धावा बनवण्याकरता बॅटिंग करणाऱ्या पूनम टीमचा. दुसऱ्या बाजूला विकेटचा शोध सुरू आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळाली होती. या षटकामध्ये अजूनही विकेट मिळाली नाही. एक गडी बाद. धावसंख्या 20. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये चेंडू पडलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण होतोय. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या एक गडी बाद. 22 धावा धाव फळकावर. हे तिसरं षटक सुरू असताना चांगला टॅकल पाहायला मिळेल या दोन टीम दरम्यान. पुढचा बॉल चेंडूला सुंदररित्या टोळावलं जात आहे वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये. एकच धाव मिळेल. एका धाव्यानिशी धाव संख्या पोहोचली 23 वर. 5 बॉलची समाप्ती. हे 5 चेंडू जर आपण पाहिले तर या 5 चेंडूंमध्ये 2 वेळा दुहेरी धाव मिळत आहेत. धाव संख्या 23. पुढे येऊन खेळायचा होता बॅटरला, परंतु त्याचा अंदाज चुकलाय. ओव्हरपिच बॉलवर तो फसलाय. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर पूनम 11 टीमची धावसंख्या एक गडी बाद. 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रेक्षक विचार करत असेल की कधी कधी थोडासा आवाजामध्ये बदल का होतोय. याचं कारण की जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कमी मिळतोय आमच्या जे ऑपरेटर आहेत त्यांना, आणि त्यामुळेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाही. टीम की रन संख्या 23 रन. 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय प्रतीक सिंग. सरळ बॅटने खेळायचं होतं. टायमिंग व्यवस्थित साध्य करता आला नाही. चेंडू स्कोर लेग क्षेत्रामध्ये फॉरवर्ड स्कोर लेग मधून थ्रो चांगल्या पद्धतीने येतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण करतोय बॅटर तनिष, आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 25 वर एक गडी बाद. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 30 ते 35 धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. हो, चांगला चेंडू अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल होता. बॅटरला बीट केलंय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला फीच केलं होतं गोलंदाज प्रतीक यांनी, आणि अनुभवाचा वापर तो करतोय या वेळेला. त्याच्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी तो वापरतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, आणि तो अनुभव त्याचा इथे कामी येतो त्यांच्या टीमला. धावसंख्या 25. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. बॅटरने तो सोडून दिलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र हा त्याने गमावलाय. आणि म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरतात ना, त्यावेळेस आत्मविश्वास नावाचा मित्र तुम्ही जवळ ठेवा. आणि तो जर जवळ ठेवला तर अर्थातच अपयश नावाचा शत्रू तुमच्या कधीच जवळ येणार नाही. म्हणूनच आत्मविश्वास हा प्रत्येक खेळाडूने प्राप्त करायला पाहिजे. ओव्हरपिच बॉल चेंडूला कळून काढलाय ऑन साइडला अलॉंग द कॉर्पेट. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केली. काऊ कॉर्नर मधून फेकीचा आहे, परंतु 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या एक गडी बाद. 27. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि पुढील सेमीफायनलचा जो मॅच आहे त्या मॅचची आपण चर्चा करूया. पुढील मॅच असेल लेव्हेंडर्स 11 वर्सेस मोगरा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. शॉर्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. जास्तीत जास्त बाहेर निघणारा बॉल आणि पंच खालिद सरांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. धाव संख्या धाव फळकावर 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 28. टीम की रन संख्या 28 रन. 1 विकेट के नुकसान पर. फुल टॉस बॉल सरळ बॅटने कळून काढलाय. चेंडू जातो लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. मिळताय धावा 4. यशवंत नगर प्रीमियर लीग मधील शानदार कडक और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. का
धावसंख्येच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 32 धाबा. एक गडी बाद 32 धाबा. आता रंगरंगोटी करताना दिसतात हे दोन्ही बॅटर. 12 मध्ये 17 धाबा तनिष बनवतोय. 8 बॉल मध्ये 13 धाबा राजेश पाटील बनवतायत आणि तनिष सध्या कामी आलाय बॅटिंग करताना. पूनम 11 टीमचा हा खेळाडू आहे. 8च्या सरासरीने सध्या 32 धावा बनल्यात. आणखीन एखादा जर मोठा फटका आला तर मग ती सरासरी 9ची वाढू शकते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावा बनवणं कठीण जाऊ शकतं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. स्कोर इज 32. शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. त्यांनी हमी दिली. विकेटचं झाले पतन. लागलाय दुसरा धक्का. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पूनम 11 टीमची धावसंख्या 2 गडी बाद 32. 33 धावसंख्येचं आव्हान असेल. 33 इज द टार्गेट. तेहतीस धावांचं लक्ष असेल आणि आता टॉस केला जाईल. दोन कॅप्टन त्या ठिकाणी जातील. एका बाजूला लेव्हेंडर्स आणि दुसऱ्या बाजूला मोगरा. मोगरा और लेवेंडर टीम के कैप्टन प्लीज टॉस बॉक्स में आ जाइए. हो गया ना. हाँ बोल ना. नहीं डेजी भाई हेलो हेलो. मोगरा और लेवेंडर के बीच में टॉस. टॉस बोला. टॉस का कॉल कौन कर रहा है? Tails is the call and heads it is. हेलो हेलो. मोगरा ने टॉस जीता है. क्या क्या लेना चाहिए? बैटिंग. और आपका स्कोर जिसके कारण सामने वाले प्रेशर दे सके. बाकी और दूसरों से कुछ नहीं. आपने इतना अच्छा परफॉर्मेंस दिया है लीग मैचेस में. आपकी टीम पूरे मेहनत की है. प्रैक्टिस करते दिखते हैं मैरीगोल्ड के सामने. बोलना चाहिए आपकी टीम के बारे में. हमारी टीम के वजह से हेलो हेलो. और हमारे जो बच्चे हैं इन्होंने दिन रात किए इस सेमीफाइनल में आने के लिए. इसलिए मैं उनके शुक्रगुजार हूँ कि आज उनके वजह से मोगरा टीम आज सेमीफाइनल में है. ये 8 साल में पहली बार इतिहास रचा है. थैंक यू राज जी. और लेवेंडर के कैप्टन से हम पूछना चाहेंगे अगर आप टॉस जीतते तो आप क्या लेना चाहते? हम भी बैटिंग का सोच रहे थे बट कोई नहीं. हम बॉलिंग में जैसे लास्ट मैच में हमने वॉलेट के सामने जो हमारा एग्जीक्यूशन था हमारा सेम रहेगा कि हम जो लास्ट मैच में किया हमारा सेम अभी करें.
और आपकी टीम के बारे में आप क्या कहना चाहेंगे कि कितना अच्छा परफॉर्मेंस दिया है? टीम में सबका एक एक सपोर्ट था, सबने अपना अपना रिस्पॉन्सिबिलिटी बराबर से लिया है एंड उसकी वजह से हम जीते। हम टीम स्पिरिट के साथ, टीम सपोर्ट की वजह से हम यहाँ तक आए। और ये टाइम आप पहली बार कैप्टन बने, तो उसके बारे में कुछ बोले, कैसा लगता है कैप्टन बनने के बाद और क्या क्या रिस्पॉन्सिबिलिटी आपको झेलनी पड़ती है? एक बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है कैप्टनशिप का, बट कोई नहीं, बट पीछे टीम है बैक करने के लिए, सपोर्ट देती है हमेशा। जब भी कुछ भी गलत होता है तो वो लोग पीछे सपोर्ट कर देते हैं। ठीक है, ऑल द बेस्ट। थँक यू थँक्यू धन्यवाद. तर दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस झाला. त्याच्या अगोदर जाऊया पहिल्या सेमीफायनलची. सेकंड इनिंग चालू होते. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 33 धावांचं लक्ष आहे, 33 धावांचं टार्गेट. हा स्विच इट, स्विच इट, स्विच ऑन, स्विच ऑन, स्विच इटचा फटका चेंडू गेला सर बाउंड्री मध्ये. वन बाउंस ओव्हर द रोप, चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. बिल्कुल कहो ना प्यार है, पिछले गेंद पे एक 4 है, 4 वाला फटका खेळला गेला होता बॅट्समननं. 33 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज प्रवीण. हलक्या हाताने चेंडूला घेतला मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. थोडासा वेळ घेतला तुम्ही. क्षेत्ररक्षक थोडासा चेंडूवरती झडप घ्यायची होती, वेगाने यायचं चेंडूवरती, तसं काही घडलं नाहीये. एकदा वेळ चेंडूवरती पूर्ण 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्येकानं प्रतीक्षा केली होती. जसं आता कॅप्टन म्हटलं तर 8 साल के बाद ऐसा मौका मिला है. तर जसं एक गाणं आहे ना, ऐसा मौका फिर का मिलेगा. आता तसा मौका मैदानावरती आलाय. थोडंसं लेट रिॲक्ट केलं तुम्ही. पहिला थ्रो नाही झालाय, त्यामुळे लेट थोडंसं रिॲक्ट केलं गेलं होतं. पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही एस्टर्नवरती नेम नाही जातो शकला. थोडासा वेळ घेतला तुम्ही आणि तो वेळ घेतल्यानंतर फलंदाज पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित येत असताना आपण पाहिलंय. 33 धावांचं लक्ष आहे. दोन संघादरम्यानचा मॅच. एका बाजूला पूनम टीम ज्यानं 32 धावा केल्या, आता 33 धावांचं लक्ष आहे. धावा धाफलकावरती जाऊन पोहोचलेत त्या 6. 6 धावा धाफलकावरती. स्ट्रायकरिनला संतोष सावंत आहेत स्ट्रायकरिनला. तनिष शरीरावरती चेंडू आदळलाय. चांगली गोलंदाजी तनिष एक उदयमुख गोलंदाज आहे. आणि जसं आमचे संदीपजी गावडे यांनी ज्यावेळेला समीरजी गाडे यांची मुलाखत घेतली होती की आज परिसरामध्ये एखादा होतकरू, एखादा नवीन खेळाडू जर उदयास आला तर त्यांनी म्हटलं होतं की त्यांना शक्यतो जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी देखील दिलं होतं. आणि यशवंतनगर प्रीमियरचं ते खास करून गुपित राहणार आहे की तिथून कुठला खेळाडू पुढे येतोय, कोण खेळाडू परफॉर्मन्स करतोय. कोलवटप्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी फॉलोथ्रोमध्ये फील्ड केलं गेलंय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा झाल्या धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 7. हे गाणं वाजले दोन्ही सेमीफायनल मध्ये ज्या टीम एकमेकांसमोर आणले ना त्यांच्यासाठी वाजलं गेलं होतं. आप क्या जाने से. अरे एकमेकांच्या समोर त्या टीम आल्यात आणि गेल्या 8 वर्षामध्ये किती वेळा आपण खेळलोय, किती वेळा एकमेकांशी सामना झालाय ते मायने नाही राखणार, ते नाही इम्पॉर्टंट आहे. आता सेमीफायनलचा मॅच आहे. सेमीफायनलचा मॅच जिंकायचा आहे. फायनलमध्ये आम्हाला जायचं आहे. फायनलमध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्याच उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. चांगला फटका समोर जातो. समोर साइड स्किनच्या डोक्यावर चेंडू गेला सर बॉर्ड लाईनच्या बाहेर. 6 षटकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका.
थँक्यू. बिलकुल पूर्णपणे एन्जॉयमेंट चालू आहे. प्रत्येक जण आपला आनंद शोधतोय. कोणी खेळामध्ये शोधतोय, कोणी खेळ बघण्यामध्ये शोधतोय, तो गाण्यावरती डान्सही केला जातोय. प्रत्येक जण आपला आनंद शोधतोय. बॅट स्विंग जोरात होती. पुलचा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या. एक षटकार महत्वाचा वेळ. धावफलकावरती धावा 13 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. हा कोटाब्याचा पूलचा पॉवरफुल चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. तुकाराम जी, मेरे ख्याल से कमल जी एक बेहतरीन डांसर है और अच्छा डांस अपने टीम के लिए करते हैं. कमल जी, वेल प्लेड. आप भी बहुत अच्छा खेल रहे हो वहां पे. नक्कीच ते सुद्धा एन्जॉयमेंट करतात. म्हणून म्हटलं ना, प्रत्येक जण आनंद शोधतोय. हाई पुलचा फटका खेळायला लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. बंडले जवळ जोपर्यंत फील्ड करते दुसऱ्या धाब्यासाठी संतोष सावंत. आणि जर कमलजी जर चांगले डान्सर असतील ना, तर संतोष सावंत जर त्या सध्याच्या कडीला बॅटिंग करतात ना, त्याच्या नावामध्ये डबल एस आहे, संतोष सावंत. पण ते सुपर स्ट्रायकर आहेत. त्यांनी स्ट्राईक केले या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. ज्यावेळेला आवश्यकता होती तर त्यांचा विकेट महत्वाचा आहे पूनमच्या टीमसाठी. विकेट पाहिजे सिद्धांत. ओ सिद्धांत डोक्यावरती हात गेल्यात. आणि त्याच्या भावना जसं आपण पाहिल्या, मनामध्ये एक्सप्रेशन जे आले होते तेच पाहिलं. त्याच्यानं बराच वेळेला वर हवेत राहायला गेला होता. त्यानंतर झेल सुटलाय. 2 धावाही आल्यात. पुन्हा एकदा बॅट कडे लागून चेंडू जातो. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये फील्ड केला जाईल. धावफलकावरती धावा 24 धावा. 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 9. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. बिल्कुल गाना बजा होले होले. लेकिन टीम क्या कहती है? लीली टीम कहती है भाई थोड़ा सा होले होले, आहिस्ता चलिए. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. गोलंदाज रेडी होतोय सिद्धार्थ आहे गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला आहेत संतोष. गोलवटा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. चेंडू केला. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तो झेल, तो कॅच, तो झेल होता, तो महत्वाचा होता. कॅच महत्वाचा होता. कॅच सुटलाय. आता त्या झेलची भरपाई सिद्धांत तुम्हाला करायची आहे. सिद्धार्थ तुम्हाला विकेट घ्यायचं आहे. जर इथून विकेट नाही आला तर ज्या गतीनं, ज्या वेगानं, ज्या स्पीडनं आणि ज्या आवेशानं बॅटिंग करताय संतोष सावंत. चेंडूफेक सुद्धा झाले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी बदलले. आता ते एक झेल सुटल्यानंतर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा जाऊन पोचल्यात त्या 28 धावा. 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि मॅचला फिनिश केले का? फिनिश. मॅचला केलं फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन.
चला लिली टीम तुमच्यासाठी डान्स साठी गाणं वाजले गाणं थोडंसं डान्स होऊ द्या डान्स चला येऊ का त्या आता इथनं थेट शेतात चालली सब लोग